महाराष्ट्रातल्या ज्या लक्षवेधी लढती आहेत त्यामध्ये मावळ लोकसभेची जी निवडणूक आहे यंदाची ती पण लक्षवेधी लढत होईल असंच म्हणावं लागेल। शिंदे गटात असले तरी शिवसेनेचंच चिन्ह हाती असलेले श्रीरंगजी बारणे आमच्या सोबत आहेत। तिसऱ्यांदा ते टक्कर देत आहेत संजोत वाघेरेंना आणि वाघेरे जे आहेत त्यांनी शरदचंद्र पवार गटामध्ये नुकताच प्रवेश केलेला आहे आणि ते शिवसेनेच्या म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या चिन्हावर लढत आहेत। तर एका अर्थाने तसं जर म्हटलं तांत्रिकदृष्ट्या तर दोन शिवसैनिक आमने सामने आहेत या निवडणुकीमध्ये। मी तुम्हाला सांगतो की जवळपास 2009 पासून मी शिवसेना पक्षामध्ये आहे। 2009लाही होतो, आजही शिवसेना पक्षातच आहे आणि मला खात्री आहे पूर्णपणे बाळासाहेबांच्या विचारानं माननीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली या लोकसभा निवडणुकीला सामोरं जात असताना 2014-2019ला त्याही वेळेस आम्ही महायुतीचा उमेदवार म्हणूनच मतदारासमोर गेलो होतो। आज देखील महायुतीचा उमेदवार म्हणून मतदारासमोर जातो। की महायुती भारतीय जनता पक्ष शिवसेनेची होती, आज ती महायुती भारतीय जनता पक्ष शिवसेनेची आहे। गेल्या दोन निवडणुकांचा जर आपण विचार केला तर समीकरणं बरीचशी वेगळी होती। एकतर तुमची 2014ची निवडणूक ती पण तुम्ही ज्या पद्धतीने जिंकलात किंवा खास करून 2019ची निवडणूक ज्या पद्धतीने पार्थ पवार, मला इथे दर्शकांना सांगायला आवडेल की पार्थ पवार यांचा जो पराभव इथे झालेला होता तो पराभव करून 2019ला लोकसभेमध्ये बारणे साहेब पोहोचलेले होते। त्यांना इथे प्रेमाने सगळे कार्यकर्ते आप्पा म्हणतात। तर आप्पा तुम्ही 2019ला जो पराभव केला तो निश्चितच पवार कुटुंबाच्या कुठे ना कुठेतरी वर्मी लागलेला होता, कारण पार्थ पवारला निवडून आणण्यासाठी सगळी ताकद अजितदादांनी लावलेली होती। यावेळची समीकरणं बदललेली आहेत, दादांचा गट तुमच्या गटाशी जोडला गेलेला आहे। या परिस्थितीमध्ये राष्ट्रवादीचे कार्यकर्ते, नंतर शिवसेना शिंदे गटाचे कार्यकर्ते आणि भाजप यांचं एकत्रित कसं गणित जमणार काय? महायुतीचा उमेदवार म्हणून माझ्या निवडणुकीची घोषणा झाली आणि त्याच्यावरती शिक्कामोर्तब करण्याचं काम राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजितदादा यांनी केलेले आहे। आणि माझी उमेदवारी जाहीर झाल्यानंतर पहिला मला फोन कोणाचा आला असेल तर अजितदादांचा असेल। अजितदादांनी सगळ्या त्यांच्या कार्यकर्त्याला प्रामुख्याने सूचना दिलेल्या आहे की या निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पंतप्रधानपदी बसण्यासाठी आपलं सहकार्य महत्त्वाचं आहे आणि त्या दृष्टिकोनातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सगळे कार्यकर्ते या मतदारसंघातील कामाला लागले। गेल्या वर्षी जी निवडणूक झाली त्यावेळी म्हणजे स्थानिक उमेदवार आणि बाहेरचा उमेदवार, लादलेला उमेदवार असा मुद्दा होता। यावेळी वाघेरेंच्या बाबतीमध्ये तसं म्हणता येणार नाही। बघा, तुम्हाला मी सांगतो या संपूर्ण मतदारसंघामध्ये भारतीय जनता पक्ष, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, RPI, रासप असेल, इतर घटक पक्ष असेल, यांची फार मोठी ताकद आहे। या मतदारसंघामध्ये 2 महानगरपालिका मोठ्या आहेत, पिंपरी चिंचवड महापालिका आणि पनवेल महापालिका, आणि इतर नगरपालिका आहेत। त्या पद्धतीने पुढे जात असताना जवळपास अर्बन जो एरिया आहे तो अर्बन एरिया, शहरी एरिया जवळपास 65% वरती आहे आणि मतदार जवळपास मोठ्या प्रमाणावरती शहरी भागामध्ये आहेत। आणि या निवडणुकीला सामोरं जात असताना मला कुठेही या प्रचाराच्या दरम्यान जाणवत नाही की विरोधी पक्ष आणि विरोधी पक्षाचा उमेदवाराला त्या बाबतीमध्ये कुठल्याही प्रकारे मतदार हे मतदान करतील असं चित्र या मतदारसंघामध्ये जाणवत नाही। दर्शकांना मला सांगायला आवडेल की जेव्हा मतदारसंघाची पुनर्रचना झाली तेव्हा हा जो मावळचा मतदारसंघ 2008 मध्ये निर्माण झाला त्यामध्ये हा अगदी पनवेल, उरण पर्यंत, कर्जत पर्यंत जाणारा असा मतदारसंघ आहे। म्हणजे त्याचा विस्तार जर बघितला तर तो अगदी रायगडला, कोकणात टेकण्यापर्यंत आहे। आणि जेव्हा मुद्दा येतो यावेळेच्या निवडणुकीचा पुन्हा एकदा, तर महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी जरी ही लढत असली तरी वाघेरे जे आहेत ते सुद्धा पवारांच्या खास करून आणि अजितदादांच्या अगदी जवळचे आहेत। आणि जेव्हा बैठक सुद्धा सुरुवातीला झाली तेव्हा त्यांनी तेही सांगितलेलं होतं, म्हणजे जो सॉफ्ट पॉवर, एकीकडे असं जरी म्हटलं जात असलं की गावकी भावकीसाठी हे नाहीये आणि त्याच्या पुढची निवडणूक आहे, तरी सुद्धा यावेळी सगळीच समीकरणं वेगळी आहेत। ही निवडणूक देशाची आहे, ना गावकीची, भावकीची, ना ग्रामपंचायतीची, ना नगरपालिकेची। देश कुणाच्या हातामध्ये द्यायचे त्या दृष्टिकोनातून निवडणूक महत्त्वपूर्ण आहे। एखाद्या उमेदवाराला, समोरच्या उमेदवाराला आपला पराभव जाणवत असला
की ते अशा प्रकारचे आराखडे बांधून मतदारामध्ये संभ्रम निर्माण करण्याचं काम करतात. कुठेतरी गावकी भावकी नातेवाईक या मतदारसंघामध्ये बऱ्याचशा मोठ्या प्रमाणामध्ये जसा राज्यातला मतदार आहे तसा इतर राज्यातलाही मोठा मतदार आहे. या मतदारसंघामध्ये रचना जर पाहिली, रायगड आणि पुणे या दोन जिल्ह्याला जोडणारा मतदार आहे. आदिवासी भाग आहे, या मोठ्या ग्रामीण भाग आहे, शहरी भाग आहे आणि सगळं असताना या सगळ्या मतदारसंघामध्ये कुणी नातेवाईक किंवा कुणी जवळचा असा करून देशाची निवडणूक होत नाही. की देश कुणाच्या हातामध्ये द्यायची महत्त्वपूर्ण निवडणूक आहे. त्यामुळं पराभव जाणवत असल्यानं कदाचित ते अशा प्रकारच्या युक्त्या लढवत असतील. जो 2.5 वर्षापूर्वी सत्तापालट राज्यामध्ये झाला त्यानंतर ज्या प्रामुख्याने गोष्टींची चर्चा सुरू झाली ती म्हणजे इथले प्रकल्प मोठे जाणे. मग तो वेदांता फॉक्सकॉनचा प्रकल्प असू दे किंवा HALचा एक मुद्दा जो वर्षानुवर्ष जो चालतो तो सोडवला गेलेला नाही अजून. तर महत्त्वाचे हे मुद्दे आहेत आणि हे निश्चितच निवडणुकीमध्ये चर्चिले जाणार आहे. तेव्हा तुम्हाला सांगतो, या देशामध्ये एखाद्या मुद्द्यावरती राजकारण होतं, एखाद्या मुद्द्यावरती चर्चा होती, डिबेट होतं, परंतु राज्यामध्ये अनेक उद्योग आले, अनेक उद्योगाला चालना दिली. मध्यंतरीच्या कालावधीमध्ये माननीय मुख्यमंत्र्यांनी जवळपास 3.25 लाख करोड रुपयाचे करार केले. या माध्यमातून नवीन उद्योग या ठिकाणी येतील. मला पूर्णपणे विश्वास आहे की येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून जे चांगले मुद्दे आहेत, चांगले व्यवसाय किंवा चांगले उद्योग या ठिकाणी आलेत, त्या माध्यमातून लोकांपुढे आम्ही जातो आणि लोकांमध्ये जो मतदारामध्ये संभ्रम निर्माण करण्याचं काम विरोधी पक्षाकडून केलं जातं, तोही संभ्रम दूर करण्याचं काम आम्ही करू. यावेळी कुठले प्रामुख्याने कामं घेऊन तुम्ही जनतेकडे जाता आणि कुठले मुद्दे घेऊन जातात? आणखी एक आहे की एक तिसरी जेव्हा निवडणूक असते तेव्हा एक अँटी इन्कम्बन्सी लोकली पण एक फॅक्टर असतोच असतो. का माझी ही 7वी नाही निवडणूक तर 9वी निवडणूक आहे. हो, तसं बघितलं तर 1997 पासून राजकारणात आहे. निवडणुकीला सामोरं जात असताना अनेक निवडणुका जवळून पाहिल्या. महापालिका असेल, विधानसभा असेल, लोकसभा असेल, निवडणुकीमध्ये काम करणाऱ्या उमेदवाराच्या पाठीमागे जनता राहते. जो काम करतो त्याला जनता मतदान करते. या निवडणुकीमध्ये अनेक गेल्या 10 वर्षात केलेली कामं लोकांपुढे घेऊन जातोय आम्ही, चांगली कामं. माननीय गडकरींच्या माध्यमातून या मतदारसंघामध्ये आम्ही रस्त्याचं जाळं निर्माण करण्याचं काम केले. रेल्वेचं मोठं काम या मतदारसंघामध्ये उभं केलंय. विमानतळ नव्यानं होते या मतदारसंघामध्ये. अटल सेतू जो निर्माण झालेला आहे तो अटल सेतूचा जवळपास 50-60% भाग या मतदारसंघामध्ये येतोय. जेएनपीटीला जाणारा मार्ग जिथं 4-5 तास कंटेनर थांबत होते, महिन्याकाठी 30-35 हजार कंटेनर जात होते, तिथं 1.5 लाख कंटेनर जातात. आम्ही या मतदारसंघातील व्यवसायाला, उद्योगाला चालना देण्याचं काम केलेलं आहे. या भागातील नदीचं प्रदूषण दूर करण्याच्या संदर्भामध्ये राज्य सरकारने प्लॅन तयार केलेला आहे. या भागामध्ये पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून गरीब माणसाला घर देण्याचं काम केलेलं आहे. हर घर जल मिशनच्या माध्यमातून 150च्या वर गावांना पाणी पुरवठा, शुद्ध पाणी पुरवठा करण्याच्या संदर्भामध्ये केंद्र सरकारने 50% निधी उपलब्ध करून दिलेला आहे. अमृत योजनेच्या माध्यमातून अनेक निधी महापालिकेला उपलब्ध करून दिलेला आहे. आणि अशा पद्धतीने केंद्राच्या अनेक योजना सर्वसामान्य माणसापर्यंत पोहोचवण्याचं काम केलेलं आहे. आम्ही विकासात्मक मुद्दे घेऊन जनतेपुढे जाणार आहे. विकास गेल्या 10 वर्षामध्ये कसा झाला त्या पद्धतीने जाणार आहे. विरोधी पक्षाकडे दाखवण्यासारखं काहीच नाही आणि म्हणून ते वेगळ्या प्रकारचे मुद्दे घेतात. बघा, एक चहा विकणारा देशाचा पंतप्रधान होतो. 10 वर्ष ज्यांच्या हातामध्ये देश आहे, 370 कलम रद्द केलं जातं. राम मंदिराचा गेले 500 वर्षाचा लढा तो दूर केला जातो. राम मंदिर उभं केलं जातं. आज तुम्ही पाहिलं तर अनेक सरकार आली, महिला विधेयक आणणार म्हणून महिलांना आश्वासन दिलं, परंतु महिला विधेयक आणलं, त्याला मंजुरी मिळाली. 3 तलाकचा महत्त्वपूर्ण कायदा मार्गी लावलेला. याच पद्धतीने केंद्र सरकारच्या अनेक वर्षाचे कायदे, जे जुने कायदे होते, त्याचं रूपांतर खऱ्या कायद्यामध्ये करण्याचं काम मोदी सरकारने केले. लोकांचा विश्वास आहे, मतदाराचा विश्वास आहे आणि पुन्हा एकदा एक चांगलं सरकार देशामध्ये येते असं नागरिकांना वाटतं. मला खात्री आहे या मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये मी केलेली कामं जनतेपुढे या निवडणुकीमध्ये घेऊन जाणार आहे आणि कामाच्या रूपानं मतदाराला या मतदारसंघामध्ये मी मत मागणार आहे.
नेमकं कसं झालंय की मावळ हा भाग असू द्या किंवा शेजारचा शिरूर मतदारसंघ, यामध्ये दोन्ही जण म्हणजे तुम्ही असोत किंवा आढळराव असोत हे एकेकाळी उद्धवजींच्या शिवसेनेमध्ये असलेले उमेदवार होते आणि उद्धवजींचं या भागातलं किंवा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचं या भागातलं वर्चस्व किंवा या भागातली पकड ही निश्चितच आहे आणि अशा वेळी ते गद्दार हा मुद्दा नेहमी चर्चेला आणतात आणि गद्दारांना धडा शिकवा असं एक त्यांचं नेहमीच सांगणं असतं. 2019च्या निवडणुकीला सामोरं जात असताना महायुती म्हणून आम्ही सामोरं गेलो होतो. मत मागताना आम्ही भारतीय जनता पक्ष शिवसेना म्हणून मतं मागली आणि मतदारांनी त्याचा कौल दिला होता. पण मध्यंतरीच्या कालावधीमध्ये स्थित्यंतरं घडली. माननीय उद्धवजींनी वेगळा निर्णय घेतला. तर त्या निर्णयाची खरं तर व्यक्तिगत स्वरूपामध्ये आम्ही सहमत नव्हतो, परंतु शेवट पार्टीमध्ये असतं पार्टीच्या नेत्यांनी निर्णय घेतला. परंतु ज्यावेळेस वेळ आली त्यावेळेस आम्ही आमची भूमिका स्पष्टपणे सांगितली की आपण जो निर्णय घेतला काँग्रेसमध्ये बरोबर जाण्याचा, ते बाळासाहेबांचं तत्व होतं की ज्या वेळेस अशी परिस्थिती निर्माण होईल काँग्रेस बरोबर जाण्याचा योग येईल त्यावेळेस मी माझं दुकान बंद करीन, ही बाळासाहेबांनी घेतलेली भूमिका होती. आणि आम्हाला जे मतदारांनी निर्णायक मतं दिली होती ती महायुती म्हणून दिली म्हणून आम्ही निर्णय घेतला. शेवट बघा, बोलण्यासारखं काही नसतं म्हणून अनेक वेळा आरोप प्रत्यारोप करतात, परंतु शेवट मतदाराला या परिसरातला विकास पाहिजे आणि विकासात्मक मुद्दे घेऊन आम्ही निवडणुकीला सामोरं जातोय. कारण मला खात्री आहे पूर्णपणे मतदार विकासाला मत देईल. म्हणजे यावेळची तुमच्यासाठी प्रचारातली USP ही मोदींचा चेहरा आणि केंद्र सरकारचं काम हे केंद्र सरकारचं काम, मी या मतदारसंघात केलेलं काम, त्याचबरोबर या मतदारसंघामधील जनतेला जे आश्वासन दिलं होतं ते पूर्णत्वाला नेलं. हे मुद्दे घेऊन आम्ही निवडणुकीला. आव्हानं काय वाटतं? मला या निवडणुकीमध्ये काही आव्हान वाटत नाही. मी 2 निवडणुका लोकसभेच्या या अगोदर लढवलो, 2014, 2019. त्यावेळेस देखील मी सांगितलं होतं शेवट काम करणाऱ्या माणसापुढं, काम करणाऱ्या व्यक्तीपुढं आव्हान कसलं नसतं. जो मतदारापर्यंत पोहोचलेला आहे, मतदाराला जे हवंय ते दिलेलं आहे, तर मतदार त्या बाबतीमध्ये निर्णय घेतात. मला या निवडणुकीमध्ये आव्हान वाटत नाही. या देशातील जनतेला विकास पाहिजे आणि विकासाच्या दृष्टिकोनातून जे सरकार येणार आहे त्या सरकारच्या पाठीमागं या परिसरातली, या मतदारसंघातली जनता उभी राहणार. प्रतिस्पर्धी उमेदवारांनी नुकतंच एक वक्तव्य केलेलं होतं की पैसे तिकडून घ्या पण महाविकास आघाडीला मत द्या. बघा, ज्यांना पराभव दिसतो, पायाखालची वाळू सरकली जाते, त्यावेळेस ते संविधानाच्या विरोधात बोलतात. या देशाला बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना दिली, घटनेच्या द्वारे प्रत्येक माणसाला मताचा अधिकार दिला आहे आणि तो मताचा अधिकार तुम्ही विका किंवा विकत तुमचं मत विकत घ्या अशा प्रकारचं वक्तव्य करतात. ते बालिश वक्तव्य आहे. त्यांचा पराभव त्यांना दिसतो म्हणून अशा प्रकारचं वक्तव्य केलंय. विजयाची खात्री आणि 100% लाखोच्या फरकाने मी विजय होईल. मला पूर्ण विश्वास आहे. येणाऱ्या निवडणुकीमध्ये मावळ लोकसभा मतदारसंघातला मतदार आणि जनता ही विकासात्मक कामाला पाठिंबा देऊन माझ्याबरोबर आहे. मावळ मतदारसंघाचे यावेळचे महायुतीचे उमेदवार जे शिवसेना शिंदे गटाच्या, त्यांचं जे गेल्या 2 वेळेचं चिन्ह होतं ते जे धनुष्य बाणाचं चिन्ह आहे त्यावरच निवडणूक लढवत आहेत. काही मुद्दे, त्याचं उत्तर जे तुम्ही खास करून जे प्रकल्प गेले त्याबद्दलचं मला अपेक्षित होतं की ठोस उत्तर तुमच्याकडून मिळावं. मी तुम्हाला सांगितलं, प्रकल्प फसकांच्या बाबतीमध्ये खरं तर राजकारण केलं जातं. हा प्रकल्प केवळ राज्यातून नाही गेला, तो देशातून गेला. त्या कंपनीला या देशामध्ये गुंतवणूक करण्याच्या संदर्भामध्ये त्यांना स्वतःचीच मानसिकता कदाचित नसावी. मी त्याबद्दल बोलत नाही जास्त, पण कदाचित नसावी आणि त्यांनी राज्यातून नाही तर देशातून तो प्रकल्प लिहिलेला आहे. त्यामुळं चांगले प्रकल्प देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी हे या राज्यामध्ये आणतील. मला विश्वास आहे माननीय मुख्यमंत्री एक चांगलं काम करतात आणि त्यांच्या माध्यमातून राज्याची प्रगती देखील चांगली होते. यावेळेची लक्षवेधी ज्या निवडी असणार आहेत खास करून त्यामध्ये मावळची जी सीट आहे त्याकडे सगळ्यांचंच लक्ष निश्चितच असणार आहे आणि या लढतीमध्ये कोण बाजी मारतं हे तर निकालानंतरच कळणार आहे. दोन्हीही बाजूंकडून तयारी जोरदार सुरू आहे. काही समीकरणं बदललेली आहेत आणि अशा या सगळ्या पार्श्वभूमीवर आप्पा बारणे जे 3ऱ्यांदा निवडणूक इथे लढवत आहेत ते त्यांना विश्वास वाटतो की त्यांचा विजय निश्चित होईल. कारण मोदींचा चेहरा आहे, 400 पार का जो भाजपाचा नारा आहे तोच त्यांच्या दृष्टीने या ठिकाणी एक USP ज्याला म्हणता येईल तो जनतेसमोर ते घेऊन जात आहेत. बघू या निवडणुकीत काय होतं. नवराष्ट्राच्या या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अशा प्रकारच्या सगळ्या
ज्या लक्षवेधी लढती आणि मुलाखती आहेत त्या सत्ता कारणे आमच्या विशेष कार्यक्रमात आम्ही आपल्याला दाखवतोय. तुमच्या कमेंट बॉक्समध्ये करायला विसरू नका आणि आमचं चॅनल निश्चित बघत राहा. नमस्कार. तुम्ही आमच्याशी बोललात, खूप खूप आभार. धन्यवाद.